स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. कोणत्याही भाजीला फोडणी देताना गॅस मंद ठेवावा, यामुळे भाजीला छान चव येते. नंबर 2. आलं लसूण पेस्ट बनवताना त्यात नेहमी लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं. नंबर 3. आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून बनवावे, नंतर हवाबंद भरणीमध्ये ठेवून द्यावे. नंबर 4. पालक प्युरी बनवताना पालक गरम पाण्यात टाकल्यानंतर लगेच काढून बर्फाच्या पाण्यात घालावे, यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहतो. नंबर 5. कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीचा मसाला तयार करून गॅस मंद ठेवा, यामुळे रंग आणि स्वाद चांगला येतो. नंबर 6. बऱ्याच वेळा साखरेला मुंग्या लागतात. अशा वेळी साखरेत लवंग आणि दालचिनी टाकल्यास मुंग्या होत नाहीत. नंबर 7. हिरवी मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिची देठं काढून फ्रीजमध्ये ठेवाल तर मिरची जास्त काळ टिकते. नंबर 8. सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळामध्ये ठेवले तर ते खराब होत नाही. नंबर 9. कडधान्य टिकवण्यासाठी त्याला थोडेसे तेल लावून कडक उन्हात वाळवून भरणीत भरून ठेवावे. नंबर 10. सुका मेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून भरणीत भरून ठेवावा. नंबर 11. सॅलड बनवण्यापूर्वी भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवावीत, छान आकारात कापली जातात. नंबर 12. एखाद्या भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर ते भांडे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे. नंबर 13. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत एक छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. नंबर 14. डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून चांगला फिरवावा. नंबर 15. काजू किंवा इतर ड्रायफ्रूट्स कीड लागू नये यासाठी त्याच्या डब्यात 3-4 लवंगा टाकून ठेवाव्यात. नंबर 16. पुरण शिजवताना डाळीबरोबर थोडेसे तांदूळ घालावे, म्हणजे पुरण चांगले मऊ आणि घट्ट होते. नंबर 17. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा, म्हणजे वर्षभर टिकण्याचा लाल रंग राहतो. नंबर 18. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवावे. नंबर 19. पुरणाची, गुळाची, सांजेची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत क्वचित सोडा घालावा, पोळ्या हलक्या होतात. नंबर 20. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते आणि कटही चांगला येतो. नंबर 21. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या किंवा चपात्या लाटल्याने कणिक लाटण्याला चिटकत नाही. नंबर 22. दूध उकळण्यापूर्वी अगोदर पातेल्यात थोडं थंड पाणी ओतावे, यामुळे दूध तळाला लागत नाही. नंबर 23. कोणतीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते. नंबर 24. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन घालावे, हलवा चवदार होतो. नंबर 25. भाजीची ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करावा.
सर्व टिप तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी